हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज एक खूप छान आणि आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला शेअर करेनच। तर इकडे आहे शौर्य, बोल की। तर आमच्या घरामध्ये अजून कोण कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, त्यामुळे सगळे लाजतात। तर चला, शौर्यला ना साधारण एक 4-5 दिवसाच्या पाठीमागे एक कबूतर ना जखमी अवस्थेत गावलं होतं। म्हणजे ते थोडंसं लंगडत होतं, एका पायाने त्याला ना चालता येत नव्हतं आणि उडता सुद्धा येत नव्हतं। त्यामुळे मग त्यानं घरी आणलेलं आहे आणि त्याला आम्ही बेसिनच्या खाली ठेवलेलं आहे, कारण की ना ते फडफडतं पंख वगैरे लाईट आणि ते पंख फडफडलं की मग हे सोनू आणि कट्टापा येऊन तिथे बसतात, म्हणजे त्याला पकडण्यासाठी। तर आता आम्ही त्याला, आता त्याची कंडिशन ना थोडीशी आहे, व्यवस्थित आहे, आता उडते वगैरे, पंख पण फडफडवायला लागलेले आहे आणि चालायला सुद्धा लागलेले व्यवस्थित। त्याला आता आम्ही रिलीज करणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते की त्याला कुठे ठेवले आम्ही। तर चला बॅक कॅमेराने शेअर करते। तर आमच्या घरामध्ये ना सोनू आणि कट्टापाशी 2 मांजरं आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून त्याला ठेवायचं तो व्यवस्थित। आम्हाला 4 दिवस ठेवायचं म्हणलं, जाळी पण आहे ऑलरेडी आमच्याकडे, पण आमची सोनूचं काय भरोसा नाही, ती इतकी वांड आहे ना, ती काढून खाऊ शकते अशी। तर इथे बघू शकता त्याने फक्त पंख फडफडवले तर लगेच सोनू आलेली आहे, त्याला धरलीच असते थोडक्यात। मी होते तिथे पण ते राहिलं, बघू शकता इथे। तर यासाठीच त्याला आता आम्ही रिलीज करणार आहे। तर त्याला काय जखम वगैरे झाली नाही, ती धरण्याचा प्रयत्न करत होती, लागलं नाही आहे त्यानं। शौर्यानं म्हणजे त्याला धरता आलं नाही, पंख फडत होतं ते। तर इथे बेसिनच्या खाली ठेवलं होतं आम्ही त्याला। तर हे बघू शकताय, आणि याचे पाय पण ऑलवेज आहेत व्यवस्थित। आणि आता त्याला आम्ही रिलीज करणार आहे। तर सोनू आता धरली असती त्याला। तर चला, त्याला उडवलेला आम्ही तुम्हाला शेअर करतो। जरा पाण्यात बळा ते मग घे, होईत आहे पाणी पाजवी त्याला ना। आता आम्ही सोडणार होतो, त्यामुळे म्हटलं थोडं पाणी पाजून सोडावं। ते तर खायला घातलं तर असंही काही खात नव्हतं, त्यामुळे पाणी तर पाजून सोडावं म्हटलं, पण ते काही पाणी सुद्धा पित नव्हतं बघा इथे। त्या कबुतरानं जवळपास ना किती 4-5 दिवसांनी ऊन बघितले, आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही उडवलेलं कबूतर आमचं। तर पहिला त्याला भिंतीवर सोडतो इथं, आणि बघूया काय करते, उडते त्याला काढत नाही ना। सर 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 सर, आणि इकडं आमच्या हानी पण आले त्याला रिलीज करायला। सर 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 सर। तर काय करू, सोडू नको, मला भीती वाटायला लागले, आणि आबाळ खूप आले, आणि इकडे म्हणजे डाळ वाळते। सर बाबू सर, इकडे सोडते, म्हणजे इकडे ते झाडावर उडून बसेल। थांब, पाय धरलेत का बघूया त्याचे। तर त्याला सोडताना ना माझ्याकडून बॅक कॅमेरा जो आहे तर तो ओपन होतच नव्हता, त्यामुळे काही कळतच नव्हतं। तर बघू शकता खूप सुंदर असं उडत आहे आकाशामध्ये, तुम्हाला इथे दिसत असेल ते। बघू शकता ह्या झाडाच्या मध्ये तुम्हाला दिसते बघा ते उडत्याला पाखरागत। तर तेच आहे जे की आम्ही सोडलेलं कबूतर ते। त्यानंतर ना म्हणजे ते छान वाटलं आम्हाला ते उडते हे पाहून, कारण त्याला चालता येत नव्हतं आणि पंखसुद्धा फडफडता येत नव्हते। त्यामुळे आता ते उडते ते बघून मला खूप छान वाटलं। त्याचा म्हणजे त्याचा एखाद्याचा जीव वाचवल्याचं मला हे वाटतं, कारण मला ना मुक्या प्राण्याच्या बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे, आणि मी नाही तर आमच्या घरातले आम्ही सगळेच जण आहेत। त्यामुळे शौर्यने त्याला आणलं होतं आमच्या घरी त्याला बरं करण्यासाठी। तर त्याला आम्ही रिलीज केलं, आणि ते छान उडून गेलं, एकदम छान। इकडे आले बघ, तेच आहे काय, कावळा आहे ते। तर छान उडालतं ते, आणि छान वाटलं आम्हाला, कारण त्याची तब्येत आता ठीक आहे, तो उडू शकतोय त्यानं। म्हणजे त्याला जसं आम्ही घरी आणलं होतं ना तसं ते खात नव्हतं, फक्त पाणी वगैरे हातामध्ये धरलं तर पित होतं। तर त्याचे हळद वगैरे लावून आम्ही त्याचे पाय बरे केलेले जखमा। तर ते आता उडालेलं आहे, आणि त्याच्या घरी ते आता मला वाटतं त्याची जागा वगैरे धरून सुखरूप राहील ते। तर चला, आणि आणखीन एक गोष्ट इथे शेअर करायची होती। मिस्टरांचं जे डिजिटल होतं ना ते फाटलेलं, ते माझ्या उपयोगाला अशा पद्धतीने आलेलं आहे बघा इथं। त्याच्यावर मी डाळ सुकायला टाकलेली आहे, आणि आता आबाळ खूप आलेलं आहे, तर पटकन डाळ काढून घेते, वर आलेच आहे तर। आणि इकडे खपली गहू सुद्धा सुकायला ठेवलेले आहेत। ही डाळ जी आहे ना त्याला आता पावडर लावून ठेवायची आहे मला आजच्याच। तर चलो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। आज एक छान अशी रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे मी।
तर फक्त 5 मिनिटात 5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये वाचलो ना तर डाळ गहू आणि आम्ही मोबाईल सगळं भिजलं असतं. तर या मोबाईल सगळं पावसानं भिजलं. फक्त 5 मिनिटं सगळं भरून झालं तर फक्त खाली आणायचं राहिलं तर पटपट घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये मला लागलं इथं. तर हे बघू शकता एकदम अगदी नखाच्या ह्याला लागलेलं होतं, त्यामुळे ते जिवळायला लागलं ना. हे जखमा खूप दुखतात बघा. मोठ्या जखमा दुखत नाहीत पण मला तर अशा छोट्या छोट्या जखमा खूप दुखतात की एवढं लागलं होतं मला. असं भिंत खरचटली जोरात त्यामुळे लागलं एकदम नखाच्या एकदम जिवळायला लागलं. तर ते दुखत होतं पण डाळ भिजून आम्ही दोघेही पळत होतो. थोडंसं गहू सांडलं इकडे आणि पाऊस अचानक म्हणजे अचानक जोरात आलेला आहे. पाऊस आला की हिला भिजायचं असतं. शौर्य पप्पाचं काढ सगळं, ते काढ सगळं भिजा लागले का. तर पाऊस बघू शकता तुम्ही मागे खूप जोराचा पाऊस आहे. अक्षरशः त्या कबुतराने जाताना चांगलं काम करून गेलं एवढ्या दिवस ठेवलेल्याचं त्यानं. म्हणजे मी त्याला सोडायला गेलं नसतं तर आणखीन पण डाळ काढलीच नसती. तर पावसाचं पाणी बघू शकताय आणि थोडी माझे कपडे भिजत आहेत असं आता जाते आत. आणि गहू बघा इकडे केवढे सांगते. मला करायची होती एक स्नॅक्स रेसिपी आणि याचा व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट व्हिडिओला येईल, नक्की बघा. आणि खूप छान झाली होती आणि सगळं आवरून घेतलं आणि म्हणजे त्याची तयारी करत होती. ही पूर्व तयारी हे बिहाइंड द सीन आहे, म्हणजे कॅमेरा म्हणजे रेसिपीच्या बिहाइंड द सीन आहे. तर वेदला घेतलं थोडं मध्ये, तिला बोलवलं होतं मी. त्याला म्हटलं मी स्लरीमध्ये डिप करून देते, तू ब्रेड क्रम्समध्ये डिप करून घे. तर असं म्हणून आम्ही दोघांनी मिळून ही जी स्नॅक्सची रेसिपी होती म्हणजे पोटॅटो काय म्हणतात हां ते पोटॅटो कटलेट्स ते बनवलेले होते मी. छान झालेली रेसिपी, एकदम मस्त झालेली. फक्त माझ्याकडून एक चूक झाली की तेल थोडंसं गरम असायला हवं होतं. जर तेल गरम नसेल ना तर ते खूप तेल पितात बघा. आणि ऑलरेडी पोटॅटो म्हणलं तर ते खूप फॅटी असतं. तर आज बनवलेत मस्त असे कटलेट आणि आता फ्राय करून घेते. आणि कसे होत आहेत सांगतेच हे साहेब लोक खाणारी. मी तर करायला तयार आहे. चला पटकन फ्राय करून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते. आणि आवडली ती रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. कटलेट्स माझे तयार करून झाले, छान असे डीप फ्राय करून घेतले. खूप सुंदर झाले होते कटलेट्स, नक्की ट्राय करून बघा. तर मस्त असे कटलेट तयार झालेले आहेत आणि याची रेसिपी जी आहे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल, नक्की बघा. आवडली तर रेसिपी ट्राय करून बघा. आणि इकडे बघा आतुरता बघा खाण्याची. सॉस इकडे बघ, इकडे बघ वर बघ की. तर सोनू हाय, हानी हाय, टेस्ट करके बोलू. त्यानंतर रिव्ह्यू घ्यायचा होता तर यांना म्हणलं सगळ्यांनी मिळून सांगायचं. तर वेदी तिथे बघतच नव्हता. वर मी त्याला कितीही बोलवण्याचा प्रयत्न करत होते तरीही तो बघत नव्हता. त्यामुळे मी ह्याचा आवाज जो आहे तो म्यूट केलेला आहे आणि व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. ते रेसिपी खूप सुंदर आहे खरंच. कपाट आवरायला घेतलं होतं तर तुम्हाला थोडंसं दाखवते कशा पद्धतीने आवरून घेतलं माझं कपाट. इथे शिलाईची मशीन आहे, ती मागं दिसत आहेत ना ते तर ती रोज घालायचे कपडे आहेत. ते एक दिवशी मला आवरायचं आहे आणि त्याला पडदे पण करायचे आहेत. पण सगळ्यात आधी म्हटलं चला कपाट आवरलंच आहे तर थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं. तर थोडासा अंधार पडलाय त्यामुळे इकडे टॉर्च लावून ठेवलेले आहे तुम्हाला दिसावं व्यवस्थित म्हणून. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट किती वाजतात मला माहिती नाही आहे. तर इकडे बघू शकता ह्या आहेत माझ्या डेली यूजच्या साड्या, ज्या की तुम्हाला दाखवते थोडंसं. तर ह्या अशा पद्धतीने ठेवल्यात, सिल्कच्या साड्या आहेत. ह्या ना मेंटेन करणं थोडंसं अवघड असतं, कारण की कसं होतं मेंटेन करणं म्हणजे काय, त्याची घडी घातली ना एखादी साडी आपल्याला घ्यायची असेल तर त्याला पारप अशा आपण थर लावून ठेवलेला असतो. तर एक वाड्याची म्हणजे ना ते सगळे निघतात. त्यामुळे मग मी ह्या ज्या डेली यूजच्या साड्या आहेत ना तर ते अशा पद्धतीने हँग करून ठेवलेल्या आहेत. थोडेसे हँगर कमी पडले तर एक 5-6 साड्या राहिल्यात आणखीन. त्यानंतर ही वाली जी लाईन दिसते तुम्हाला तर ही वाली, या सगळ्या अजून म्हणजे यातले ब्लाऊज काढलेले नाही आहेत, पिको फॉल केलेले नाही आहेत, साडी अजून यूज करायचे आहेत. मग मी इथं लावून ठेवल्यात. जर मला एखाद्या वेळेस कधी वाटलं की ही साडी आपण नेसायची आहे तर पटकन ब्लाऊज काढून शिवू शकतो. आणि ही वाली जी आहे तर ह्या ना म्हणजे थोड्याशा पार्टीवेअर टाईपमधल्या साड्या आहेत यावाल्या.
या वाल्या दिसतंय तुम्हाला, ही वाली लाईन. तर ही वाली लाईन जी आहे तर ती पार्टी वेअर टाईपमधल्या आहेत आणि ही डेली यूजचे आहेत. आणि इकडे जे आहे ते माझं पूर्ण ड्रेसचं सेक्शन बनवलेलं आहे मी. सगळे माझे ड्रेस आहेत आणि सगळ्या ड्रेस जास्त करून ड्रेसमध्ये माझे व्हाईट कलर जास्त आहेत. आणि साडीमध्ये जो की मी आता वेअर केला आहे ब्लॅक, माझा फेवरेट कलर आहे. वन ऑफ द फेवरेट म्हणजे ऑल टाईम फेवरेट म्हणाल तर ब्लॅक आहे. त्याच्यामध्ये मग ग्रेश पण आहेत काही साड्या आणि मग थोड्या थोड्या कलरच्या पण आहेत. हे सगळे ड्रेसचं सेक्शन आहे. आणि माझ्याकडं व्हाईट कलरच्या ड्रेसना थोडीशी क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे व्हाईट कलरची एकच स्लीप आहे माझ्याकडे, ती मी इथेच ठेवून दिलेली आहे. आणि ह्या पाऊचमध्ये सगळे म्हणजे ह्या साड्यातले किंवा पार्टीवेअर साड्यातले, काठपदर साड्यातले, पार्टीवेअर आणि ह्या साड्यातले सगळे ब्लाऊज ह्याच्यामध्ये आहेत सगळे. आणि इथे ना सगळे माझे पेटीकोट म्हणजे परकर आहेत. अराउंड 15च्या आसपास माझे काहीतरी परकर आहेत. जास्त नाही आहेत पण 15 तरी असतील माझ्या अंदाजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण वेळेला आपण बाहेर जात असतो ना त्यावेळेला सगळ्यात आधी ना हे आपल्याला घावतच नाहीत बघा. म्हणजे काय, रुमाल, स्कार्फ, तोंड पुसायचं नॅपकिन, त्यामुळे मी अशा प्रकारे ठेवून दिलेलं आहे. हे पूर्ण ओव्हरऑल माझं कपडे आहेत, म्हणजे माझे कपडे आहेत. आणि हे कपाट पण माझंच आहे. चला, हे शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. आणि हे सगळं मी ठेवलं होतं रात्री. आणखी थोडं राहिलेलं आहे, जे की मी साड्या वगैरे काल धुतल्या होत्या तर त्या इकडे पडलेल्या आहेत, तर त्या घडी करून ठेवायच्यात मला आणखीन. आणि ह्या कपाटचा मेकओव्हर सुद्धा करायचा आहे मला लवकर, तो पण मी करणार आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर ना इकडे ज्या आहेत ना ओव्हरऑल ह्या साड्या ज्या आहेत त्या थोडीशी टॉर्च दाखवते तुम्हाला मी. तर ह्या पूर्ण काठपदर आणि पार्टीवेअर एकदम हाय ह्याच्या रेंजमधल्या काठपदर पार्टीवेअर अशा साड्या आहेत. इकडे हा जो बॉक्स जर ही जी लाईन दिसते तुम्हाला तर ह्या सगळ्या अजून आणखी नेसलेल्या नाही आहेत, म्हणजे काढलेल्याच नाही आहेत मी. आणि इकडे पण साड्या आहेत आणि खालच्या पाऊचमध्ये पण साड्या आहेत ज्या की एम्ब्रॉयडरी आहेत. आणि ह्या ज्या आहेत ना तर त्या थोड्याशा एम्ब्रॉयडरीज आहेत पण डेट बार झालेल्या आहेत, म्हणजे कशी की आता ती फॅशन गेलेली आहे निघून अशी. तर आता माझ्याकडे रिंग लाईट नाही आहे त्यामुळे मी टॉर्च यूज केलेला आहे. तर बघू शकता हे साड्या. आणि वटपौर्णिमेची साडीसुद्धा मी तुम्हाला दाखवेनच, याच व्हिडिओमध्ये दाखवते. आणि व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही, आता इथेच एंड करावा असं म्हणते मी. तर बघूयात. तर अशा पद्धतीने काहीसं माझं कपाट जे आहे ते वेल ऑर्गनाइज आहे आणि ते खूप उकडते त्यामुळे घाम यायला लागलेला आहे मला प्रचंड असा. आणि इथे ना मला एक असा कप्पा करायचा होता. इथं बघा आमची सोनीची पिल्लं कशी झोपले आहेत. इथं 2 झोपलेत आणि एक वाला इथं झोपले. आणि त्यांना जाळे आहे पण त्यामध्ये त्यांना बसायचं नाही. आणि आता झालंय कसं, ब्लाऊज शिवणं थोडंसं मला अवघड व्हायला लागले माझे. त्यामुळे मग मी आता अशी वाली पिसं जी आहेत तर ती घेतलेली आहेत, ज्याला अस्तर लागत नाही. अर्धा तासाच्या आतबाहेर म्हणजे शिवून होतात. तर ही वाली घेतलेली आहेत साड्यामधले मॅचिंग. तर हे शिवायचे आहेत मला. आणि वटपौर्णिमेचे पण साड्या आलेल्या आहेत शिवण्यासाठी, तर तुम्हाला दाखवते. तर ही चंद्रकोर एक आलेली आहे. आणखी ही वाली एक आहे आणि एक वाली जी आहे तर ती इथे मशीनवर आहे. तुम्हाला मी परवा शेअर केलं होतं हा ब्लाऊज, कारण नवीन कस्टमर आहेत म्हणून ते असं हे बघू शकताय. तर त्यांना ब्लाऊज परफेक्ट बसला फिटिंगला आणि त्यांनी आज मला वटपौर्णिमेची दुसरी साडी आणून दिलेली आहे जो की ब्लाऊज शिवायचा आहे. तर ही वाली याच मापाने शिवा बोललेले आहेत आणि आणखीन पण आहेच बऱ्याच शिवायच्या. आणि माझी साडी शेअर करते आता तुम्हाला. तर वटपौर्णिमेची साडी दाखवायचं माझ्या लक्षात राहिले नाही, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन. संध्याकाळच्या वेळी देवाबत्ती करून घेतली. आणि व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.